आपके आपके पिटारे में क्या है? कोच लतिका के पिटारे में क्या है? बाय द वे, यू आर लुकिंग सो ब्यूटीफुल. थँक यू सो मच दी. व्हेरी Okay. गुड मॉर्निंग वन अँड ऑल. आणि इतकं धमाल आलीये. फर्स्ट डे लो इम्पॅक्ट वर्कआउट, पण तो लो इम्पॅक्ट कुठेच वाटत नाही तुमच्या फेस वरून. एकदम हॅपी वर्कआउट झाला आहे. थँक्यू कोच माधुरी. खूप सुपर आणि धमाल आलीये. मस्त वर्कआउट घेतलाय. आता तर येतो सुरुवात आहे. आगे आगे देखो 21st डे को तुम्हारा आपका एनर्जी एंड स्टैमिना लेवल देखो. So very good morning. This is Coach Latika, and here I am to share you about few information and knowledge about bacteria. So I would request, yes, share the screen, please. Okay. Okay. So maybe खूप छोटं दिसत असेल. व्यवस्थित. थँक्यू. मी ऑडिबल आहे? स्क्रीन विजिबल आहे? तुम्ही ऑडिबल आहात, पण जे स्क्रीनवरचं जे काही कॉन्टेंट आहे ना ते खूप असं कमी दिसतंय. ओके. प्लीज झूम करू शकाल का कोच ऐश्वर्या तुम्ही? ठीक आहे. एनिवेज आय विल स्टार्ट. मी माझ्याकडून इन्फॉर्मेशन देईल आणि हा व्हिडिओ डोंट वरी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पोस्ट करू, जेणेकरून तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर करता येईल, सेव्ह करता येईल. ओके. सो द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सगळ्यांनी ऐकलं असेल, म्हणजे लाईक बॅक्टेरिया. बट काय आहे हे बॅक्टेरिया? व्हॉट इज दिस बॅक्टेरिया? बॅक्टेरिया इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज जर्म्स. विषाणू, एकदम छोटे छोटे विषाणू असतात जे आपल्या नॉर्मल आयला, म्हणजे नॉर्मली आपण त्याला ते बघू पण नाही शकत, विजिबल पण नसतात. यु नो, म्हणजे आणि बॅक्टेरिया एक असे असतात लाईक दिस इज इन द फॉर्म ऑफ एव्हरीथिंग. यु नो, एकदम छोट्या छोट्या फॉर्म मध्ये असतात आणि प्रत्येक ऑब्जेक्टवर बॅक्टेरिया असतात. सो दॅट यू कॅनॉट अवॉइड दॅट बॅक्टेरिया. म्हणजे इनसाइड अँड आउटसाइड युअर बॉडी दोन्हीकडे अवेलेबल असतात हे बॅक्टेरिया. आणि हे बॅक्टेरिया गुड फॉर्म पण मध्ये पण असतात आणि बॅड फॉर्म मध्ये पण असतात. So good bacteria gives you benefit, but bad bacteria keep you harmful, give you harmness. So हे bad bacteria जे आहेत ना, आपण अवॉइड नाही करू शकत. टू यु नो, हे आपण फूड फॉर्म मध्ये पण इंटेक करू शकतो, किंवा आपण इव्हन कुठल्या ऑब्जेक्टला टच केलं त्याच्यावरही बॅक्टेरिया असतात. सो कॅन वी अवॉइड दोज बॅक्टेरिया? पण नो मॅटर हाऊ मच पीपल इज ओसीडी, यु नो, ओसीडी किती पण लोकांना असेल तरीही ते लोक, ओसीडी लोक पण यु नो दे म्हणजे बॅक्टेरिया अवॉइड नाही करू शकत, आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपात आपल्या पोटात, शरीरात जातात. अँड इफ यु नो, आपण ते सेग्रिगेट नाही करू शकत विच आर गुड बॅक्टेरिया आणि विच आर बॅड बॅक्टेरिया. आणि हे जर का आपल्या शरीरात गेलं आणि शरीरात गेल्यावर इमॅजिन व्हॉट कॅन हॅपन. बॅड बॅक्टेरिया विच आर ऑलरेडी हार्मफुल, if you consume and if you come into contact with harmful bacteria that may reproduce your body and release toxin, and those toxin can damage your tissues. And suppose सगळ्यांना माहिती की आपली बॉडी ही सेल्स अँड टिश्यूज ने भरलेली आहे, and if your tissues get damaged, what can happen to your body? Such a harmful bacteria can cause you illness. तुम्हाला खूप डिझीनेस, थकवा जाणवेल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बाकीचे जे आजार आहेत, ट्युबरक्लोसिस, फूड पॉइझनिंग, स्ट्रेप थ्रोट, कॉलेरा, यु नो, डायजेस्टिव्ह सिस्टमचे जे पण इश्यूज आहेत ते स्टार्ट होतील. आणि मेन थिंग, जे पण तुम्ही फूड इनटेक करतात त्या फूड मध्ये जेवढे न्यूट्रिशन्स असतात ना, ते पण यु नो ते किल करण्यात पण बॅड बॅक्टेरिया खूप जास्त म्हणजे हे म्हणजे काय म्हणतात, ते पण किल करू शकतात बॅड बॅक्टेरिया. जर का तुमच्या शरीरामध्ये बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असेल तर नो मॅटर व्हॉट हाऊ मच गुड फूड यू इनटेक, दॅट कॅन कॉज यू इलनेस ओनली. सो इन ऑर्डर टू प्रिव्हेंट दिस, इन ऑर्डर टू ओव्हरकम, we cannot avoid, but at least we can prevent those prevent those things by having good bacteria. तर गुड बॅक्टेरिया, आता तुम्ही म्हणाल की बॅक्टेरिया तर म्हणजे एवढे छोटे छोटे विषाणू आहेत, तर मग हे गुड बॅक्टेरिया काय असतात, आपण ते घेऊ शकतो का, मग आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो? सो येस, देर आर गुड बॅक्टेरिया अँड गुड बॅक्टेरिया आर प्रोबायोटिक्स अँड प्रीबायोटिक्स. प्रीबायोटिक्स तर आपण हे घेतोच इन द फॉर्म ऑफ कार्ब्स. सॅलड आपण प्रत्येक आपल्या यु नो आपल्या याच्यात इन्व्हॉल्व आहे आपल्या मील मध्ये.
फायबर. मग फायबर कंटेनिंग जेवढे पण फूड्स आहेत हे तुमच्या मिल्क प्लॅन मध्ये दिलेले आहेत. बट प्रोबायोटिक इज वन, प्रोबायोटिक आपण कन्झ्युम करू शकतो, बट प्रोबायोटिक हे काही लिमिटेड फूड्सवरच असतात. लिमिटेड फूड्स म्हणजे इन द सेन्स आंबवलेले पदार्थ, फर्मेंटेड फूड. बट ह्याचे बेनिफिट काय? हे गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरियाशी फाईट करण्यामध्ये खूप जास्त हेल्प करतात तुमच्या इंटरनल बॉडीमध्ये. आणि जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असेल, यू विल ऑलवेज फील बेटर. तुम्हाला तर डिझीनेस, तर इलनेस किंवा ते लो एनर्जी फील होणार नाही. तुमचं गट्स, मेन म्हणजे गट, जे लार्ज इंटेस्टाईन आहे ते क्लिअर ठेवण्यामध्ये गुड बॅक्टेरिया इज व्हेरी व्हेरी बेनिफिशियल. इट विल eliminate extra bad bacteria returning to the balance. It will balance your body. सेकंड थिंग, आता हे म्हणजे गुड बॅक्टेरिया प्रोबायोटिक्स कुठे कुठे एक्झिस्ट असतात? गट्स मध्ये, वजायना मध्ये, स्किन, लंग्स. याच्यामुळे तुम्ही जेव्हा गुड बॅक्टेरियाचं इंटेक वाढवतात ना, म्हणजे लाईक प्रोबायोटिक जेव्हा घेतात ना, तुमची स्किनही ऑटोमॅटिकली स्टार्ट होते, बिकॉज तुमचा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट क्लीन होतं आणि तुमचं गट क्लिअर होतं आणि ते पण म्हणजे एक्सक्रीट, म्हणजे तुमच्या बॉडीमधून जेवढं टॉक्सिन्स आहेत ते पण निघून जातं. सो ओव्हरऑल इट हेल्प्स, म्हणजे गट इम्प्रुव्हमेंट साठी पण हेल्प होतात. अँड मेनली युअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट पण इम्प्रूव्ह होते. सो मेनली इट हेल्प्स टू डायजेस्ट फूड. आणि बॅड बॅक्टेरिया जे आउट ऑफ कंट्रोल जातात आपल्या बॉडीमध्ये अँड दॅट कॅन कॉज यू सिक, हे हेल्प करण्यासाठी, ह्याला फाईट करण्यासाठी पण प्रोबायोटिक खूप जास्त हेल्प करतं. व्हायटॅमिन्स क्रिएट करतं. आपली जी बॉडी, जसं मी म्हटलं की सेल्स अँड टिश्यूजनी भरली आहे. हे जे सेल्स आहेत, जे सेल्स बॅड बॅक्टेरियाला प्रिव्हेंट करतात ब्लड सेल्स मध्ये एंटर करून, हे हेल्प करण्यासाठी पण गुड बॅक्टेरिया खूप जास्त बेनिफिशियल आहे. आपण आपल्या नकळत आपल्या फूड मधून, ड्रिंक्स मधून आपण जे इंटेक करतो त्याच्यातून बॅड बॅक्टेरिया इंटेक करतो. बट टू फाईट दिस वी कॅन हॅव गुड बॅक्टेरिया दॅट इज प्रोबायोटिक. ओके. आणि हे नॉर्मल फूड मधून पण मिळतं, असं नाहीये की तुम्हाला मिळत नाही, बट खूप कमी प्रमाणात मिळतं. आणि सपोज तुम्ही जर का ते नॉर्मल फूड जे आहे जे जास्त प्रमाणात घेतलं तर इट कॅन कॉज यू सम अदर, म्हणजे काही त्याच्यात फॅट्स किंवा त्याचे कॅलरीज इंटेक जास्त होतात. तर मी तुम्हाला सांगते की प्रोबायोटिक हे कोणत्या कोणत्या नॉर्मल फूड मध्ये इन्क्लुडेड आहे. योगर्ट, बटर मिल्क, कर्ड, त्याच्यात फर्मेंटेड फूड, आंबवलेले जेवढे वस्तू आहेत ना, तुम्ही लोणचं म्हणाल, पिकल्स, ह्याच्यात पण आहे. मिसो सूप विच इज जॅपनीज सूप, याच्यात पण इन्क्लुडेड आहेत. पण तुम्ही आता हे किती प्रमाणात खाऊ शकता? सो फॉर दिस our company has a very good supplement form मध्ये very good nutrition that is probiotic. सो तुम्ही हे टेस्टलेस आहे आणि हे तुम्ही तुमच्या शेक मध्ये किंवा तुम्ही तुमच्या फ्रेश मध्ये कशातही घालून तुम्ही घेऊ शकता. सो दिस इज रिअली गुड. प्रोबायोटिक तुम्ही ट्राय करा. आणि गट हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट कॅन ऑल्सो हेल्प यू टू लूज युअर वेट. ह्यानी खूप हेल्प होते. तुमचं गट जर का क्लिअर राहिलं तर तुमचं बॉडी वेट लॉस पण प्रॉपर होतं, बिकॉज तुमचं डायजेशन खूप छान प्रकारे इम्प्रोवाइज होतं. ओके. सो that's all from my side. जितना मुझे पता था, the much I could share, I have shared. So thank you all. Thank you so much and thank you for giving me this opportunity. Thank you. So back अनबिलिव्हेबल कोच. आणि बाय द वे, लाईक द थिंग, ते बॅक्टेरिया बद्दल बोलत होती, त्याला जंतू असं म्हणतात. लहानपणी जंत व्हायची माहिती, पोटामध्ये वळवळणारे किडे. ओके, आठवतात ना? ओके. सो आपल्याकडे जे सिम्पली प्रोबायोटिक आहे, सो त्याच्यामध्ये 1 बिलियन गुड बॅक्टेरियाज आहेत. आणि एका सॅशेमध्ये जेव्हा आपल्याला 1 बिलियन गुड बॅक्टेरियाज मिळतात, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते, गट सिस्टम चांगलं होतं. इनफॅक्ट माझे मेजर जितके पण हॅपी सोल्स आहेत, जे माझ्याशी डिरेक्टली कनेक्टेड आहेत, दे आर फॅन ऑफ अलो कॉन्सन्ट्रेशन, अफ्रेश आणि प्रोबायोटिक. ओके. अँड वी लव्ह गिव्हिंग प्रोबायोटिक, जसं मी म्हटलं, कारण का गट सिस्टम, जर म्हणतात ना, गट्स इज द सेकंड ब्रेन. सो वेन युअर गट्स आर गुड, युअर एव्हरीथिंग इज गुड. इनफॅक्ट तुम्हाला झोप चांगली लागू शकते, दिवस चांगला जाऊ शकतो. बट जर गट्स अपसेट असेल, म्हणून बघा, आजारी पडल्यावर डॉक्टर पहिलं काय विचारतं? काय 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 खाल्लं काल, बरोबर?
काय खाल्लं काल. ओके, खाल्लं काय काल, व्हॉट एव्हर XYZ. सो काय तुम्ही काय खाल्लं टंग इतकं टंग ट्विस्टर होऊ शकतं मला आयुष्यात वाटलं नव्हतं. ओके, सो व्हॉट यू हॅव इटन लास्ट डे. ओके, सो जंक खाल्लंय का, मग आपण म्हणतो हा काल चायनीज खाल्लं म्हणून माझं पोट अपसेट आहे. ओके, किंवा लूज मोशन लागलेत किंवा कॉन्स्टिपेटेड आहे. सो याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त बॅड बॅक्टेरियाज गेलेले आहेत. आणि खरंच कोच लतिका तुम्ही जे बोललात ना की बॅक्टेरिया सगळीकडे, म्हणजे ह्या ग्लास आहे मी धुतलाय तरी पण असू शकतात. सो यू कॅनॉट अवॉइड. ओसीडी असेल म्हणजे तुम्ही किती स्वच्छ करा, ग्लास धुवा, सगळं साफसफाई करा, तरी कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया जातात. स्पेशली जे लेडीज आहेत तिने खूप छान सांगितलं की वेजायनामधनं पण बॅक्टेरिया जातात. तर तुम्हाला लिटरली मी एक गोष्ट सांगते की म्हणून बऱ्याच लेडीज इंडियामध्ये UTI फेस करतात, लाईक युरिनरी ट्रान्समिटेड इन्फेक्शन. ओके, अँड लिटरली इट इज सो हजार्डस बिकॉज पेनफुल असतं. इनफॅक्ट जेंट सुद्धा बॅक्टेरिया जर व्यवस्थित नसेल बॉडी आणि टॉक्सिन खूप असेल तर त्यांना युरिनला खूप जास्त त्रास होतो, जळजळ होते युरिनला. सो डोंट टेक इट लाईक वी आर कमिंग अप विथ सो मच सेन्सिटिव्ह टॉपिक विच कॅन रिअली हेल्प यू. आणि आपल्याला लाईक ऑलवेज वी से प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आपल्या हातात प्रिव्हेंशन्स आहेत. ओके, सो कीप युअर बॉडी हायड्रेटेड. ओके, कीप स्माइलिंग अँड हॅव सिम्पली प्रोबायोटिक थँक्स टू हर्बल लाईफ न्यूट्रिशन. जसं आपल्या हर्बल लाईफ न्यूट्रिशननी आपल्या ह्युमन बॉडीच्या एक एक छोट्या छोट्या पण काय म्हणतात टिश्यू पण सोडलेले नाहीयेत. ओके, सो सेल्युलर न्यूट्रिशनमुळे आपण आपली गट सिस्टम चांगली ठेवू शकतो. सो कोच लतिका तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. लिटरली थँक्यू. Thank you, Coach Madhuri, for such an amazing workout. Thank you, technical team. Thank you, Coach Abhishek, for that amazing flyers you are preparing. Thank you, Pranoti, for life lessons. And thank you, me, for being so hot. आपणच आपल्याबद्दल चांगलं बोलावं. बरोबर की नाही, लोक थोडी चांगले बोलायला बसलेत. सो आपणच आपल्याला कॉम्प्लिमेंट करावं. बरोबर प्रतीक्षा, आपणच कधीतरी असं आरशात बघावं आणि म्हणावं वाव मी किती भारी आहे. ओके, सो ऑल द बेस्ट गाईज. अँड वन मोर थिंग, डू गिव्ह ग्रॅटिट्यूड मेसेज इन द ग्रुप. फिट लाईफ प्रोग्राम आलेले आहेत ग्रुपमध्ये. ओके, सो ज्यांचे वीक 1 आहे, सो बी व्हेरी केअरफुल विथ द वीक 1 मील प्लॅन. ग्रॉसरी लिस्ट पासून सगळं आलेलं आहे. जे सेकंड सीझन मध्ये आहेत तुमचे पर्सनल कोचेस तुम्हाला सेकंड सीझनचा फिट लाईफ मील प्लॅन पाठवतील. अँड द पीपल हु आर इन टू देअर लास्ट लाईक द फिट लाईफ 90 days 90th तुम्ही ह्याच्यामध्ये असाल तर तुमचे वेगळे मील प्लॅन आहेत. सो प्लीज तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या कोचेसला विचारा आणि पर्सनली तुमचे मील प्लॅन्स ग्रॅब करा. फाईन. ओके, चलो लेट्स माय अटेंडन्स ऑलरेडी आलेली आहे, सो ती फिल करा सो दॅट तुमची अटेंडन्स लागेल. चलो बाय गाइस, टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह.